गुड मॉर्निंग. आज माझी पॉलिटिक्सविषयी बोलण्याची इच्छा आहे. आता 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपतीचा चुनाव होणार आहे. तर बी जे पीकडून RSS संघाचे राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी या दोघांमध्ये उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे. आता विचार केला तर RSS संघाचे यांचं बॅकग्राऊंड RSSच्या विचारसरणीचं आहे आणि इंडिया आघाडीचे जे सुदर्शन रेड्डी आहेत त्यांचं एज्युकेशन जस्टिस म्हणजे त्यांनी न्यायालयामध्ये जस्टिस म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी न्याय लोकांना कसा मिळेल याच्यावर त्यांना अनुभव आहे आणि संघ जसा चालतो त्या प्रकारे सुदर्शन रेड्डीचं काम नक्कीच नसणार. त्यामुळे मला तरी वाटतं सुदर्शन रेड्डी यांची बाजू मजबूत आहे. बघूया आपण 9 सप्टेंबरला आपल्याला कळेल कोण विजयी होईल इंडिया ब्लॉक आणि BJP यांच्यामधून. चला तर मग भेटूया 9 तारखेला.